रामू एक शेतकरी होता, ज्याच्या घराच्या बाहेरच एक लहानसं शेत होतं. रामूचं अख्खं कुटुंब त्याला शेती करायला मदत करत असे. पप्पा, मी आणि रोनकने सगळ्या शेतांना पाणी घातलं. चांगलं केलंस बाळा. नाहीतरी आज मला शहरात जाऊन धान्याचा भाव ठरवायचाच आहे. तुम्ही बिंदास्त जा. मी आणि मुलं आज भाज्या पण तोडू आणि शेतीचं रक्षणही करू. सरला, गाजराच्या झाडांनाही कीटकनाशकाचं फवारणी कर. बरं. या वेळेस आपलं पीक चांगलं आलं आहे. मला आशा आहे की आपल्याला चांगला भाव मिळेल. हो, आणि मला वाटतं यावेळी आपलं पक्क घरही बनेल. खरंच? जर देवाची इच्छा असेल तर पक्क घर नक्की बनेल. तुम्ही दोघंही देवाला प्रार्थना करा. हो पप्पा, आम्ही करू. रामू त्याच्या काही भाज्या आणि धान्य घेऊन घरातून बाहेर पडला. इकडे सरला आणि मुलांनी शेतीची सगळी कामे केली. सरलाने कीटकनाशकाची फवारणी केली आणि मुलांनी भाज्या तोडल्या. संध्याकाळी रामू आनंदात घरी परतला. सरला, आपल्या भाज्या आणि धान्याला चांगल्या क्वालिटीचा असल्याने आपल्याला खूप चांगला भाव मिळणार आहे. व्यापाऱ्याने लवकरात लवकर कापणी करून कॉल करायला सांगितलं आहे. हे तर चांगली गोष्ट आहे. आपण उद्या सकाळीच कापणी सुरू करू. रामूचं कुटुंब आनंदात होतं. त्यांच्या डोळ्यात चांगली कमाई आणि पक्क्या घराचं स्वप्न होतं. पण त्यांच्या स्वप्नांना जणू दृष्ट लागली. अचानक मध्यरात्री जोरात पाऊस सुरू झाला. पावसाचा आवाज ऐकून रामूला काळजी वाटू लागली. सरला, उठ, बाहेर बघ, अचानक पाऊस यायला लागला आहे. अरे देवा, हा काय अनर्थ आहे. रामू आणि सरला खिडकीच्या बाहेर डोकावू लागले. त्यांचं आलेलं पीक पावसाचा तडाखा खात होतं. ते दोघं देवाला प्रार्थना करू लागले, पण पाऊस थांबला नाही. पाऊस आणखी जोरात येऊ लागला. गारा पडू लागल्या आणि काही तासातच शेतात पाणी भरू लागलं. सरला, बाहेर पाणी भरायला लागलंय. घराच्या आतही लवकरच भरेल. आता आपण काय करायचं? वाऱ्याच्या तडाख्याने आपलं घरही तुटू लागलंय. आपल्याला लवकरात लवकर एखाद्या सुरक्षित स्थानी जावं लागेल. हो. सरलाने दोन्ही मुलांना उठवलं. मुलांनो, उठा, चला, आपल्याला लवकर इथून जायचंय. पण कुठे आई? एखाद्या सुरक्षित ठिकाणी. लवकर चला, बाहेर पाणी भरतंय. बाहेर कमरेपर्यंत पाणी भरलं होतं. रामू आणि सरलाने मुलांना कडेवर घेतलं आणि पाण्यातून चालू लागले. वाटेत त्यांनी पाहिलं की अनेक घरं तुटली होती. बापरे, आपल्या घराची ही स्थिती झाली असेल. हो, आता देवाची हीच मर्जी असेल तर आपण तरी काय करू? अरे देवा, आणखी किती परीक्षा घेशील आम्हा गरिबांची. अख्खं गाव पाण्याने भरलं होतं आणि गावातले अन्य लोकही पाण्यात डोक्यावर त्यांचं सामान घेऊन चालत होते. सगळे दुःखी होते, पण सगळे एकमेकांची मदत करत होते. चालत चालत सगळे गावाच्या बाहेर ब्रिजवर आले. हीच जागा सुरक्षित आहे. ही उंचावर आहे. हो. रामूचं कुटुंब आणि काही लोक तिथेच थांबले. काही तासांनी पाऊस थांबला आणि सरकारी राहत कोशाची माणसं पीडित लोकांसाठी जेवण घेऊन आले. उपाशी गावकरी अन्नासाठी धावत गेले. रामूला कशीबशी काही पाकिटं मिळाली. तो त्याच्या कुटुंबासाठी घेऊन आला. बस एवढंच मिळालं आहे. मुलांनो, हे तुम्ही दोघं खा. मुलांनी ते अन्न खाल्लं आणि रामू आणि सरला उपाशी बसून राहिले. गावकरी पुन्हा घरी परतायचा विचार करतच होते की पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अरे देवा, हे तू आम्हाला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा करतोयस? आमचं तर सगळंच गेलं. आता काय आमचा जीवही घेणार आहेस? पाऊस कित्येक तास चालू होता, म्हणूनच राहत कोश गावापर्यंत पोहोचू शकला नाही. मी कुठून तरी जेवण घेऊन येतो. मला वाटत नाही सरकारी गाड्या गावात येऊ शकतील. ठीक आहे. रामू जेवणाची सोय करायला निघून गेला आणि सरला मुलांसोबत त्याच ब्रिजवर बसून राहिली. खूप वेळानंतर रामू जेवण घेऊन आला, पण त्याच्या शरीरावर खूप जखमा होत्या. हे सगळं कसं झालं? बाजूच्या गावात सरकार मोफत अन्न वाटप करत होती. मोफत अन्नासाठी खूप गर्दी होती.
आणि त्या गर्दीत अन्न घेण्याच्या भानगडीत मला एवढ्या जखमा झाल्या. धान्य उगवणारे हे हात आज धान्यासाठी लाचार आहेत. ही कशी भीषण परिस्थिती आहे. सरला, तू काळजी करू नकोस. लवकरच सगळं ठीक होईल. रामूने मुलांच्या समोर अन्न ठेवलं. पप्पा, तुम्ही पण खा. तुम्ही दोघे कालपासून उपाशी आहात. मुलांनी त्यांच्या आईबाबांना जेवू घातलं आणि स्वतःही खाल्लं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. एकाच दिवसात त्यांचं हसतं खेळतं कुटुंब रस्त्यावर आलं होतं. पाऊस थांबला आणि पाणी ओसरू लागलं. गावकरी हळूहळू त्यांच्या घरी परतू लागले. रामूचं कुटुंब घरी पोहोचलं तर त्यांचं कच्चं घर वाहून गेलं होतं. अरे देवा, तू आम्हाला बेघरही केलंस. काळजी करू नकोस सरला. आपण सगळे मिळून आपलं घर पुन्हा उभं करूया. घर तर उभं राहील, पण खायचं काय? सगळी पिकं उद्ध्वस्त झालीये. आई, काही भाज्या चांगल्या आहेत. आम्ही चांगल्या चांगल्या भाज्या तोडून आणतो. ठीक आहे बाळा, तुम्ही दोघं भाज्या तोडा. मी आणि आई घर तयारी लागतो. सगळे आपापल्या कामाला लागले. तेव्हाच त्यांच्या घरी एक सरकारी अधिकारी आला. मी सरकारकडून आलो आहे. तुमचं जे जे नुकसान झालं आहे ते लिहून द्या. सरकार तुम्हाला तुमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई देईल आणि तुम्हाला पक्क घरही बनवून देईल. खरंच? हो. तुम्ही फक्त मला काही डिटेल्स द्या. त्या सरकारी अधिकाऱ्याने रामू आणि त्याच्या कुटुंबाची सगळी माहिती घेतली. तुम्ही काळजी करू नका. सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल. तो सरकारी अधिकारी निघून गेला आणि संध्याकाळी दुसरे सरकारी अधिकारी रेशन आणि आवश्यक ते सामान द्यायला तिथे पोहोचले. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्हाला माहित नाही की तुम्ही आमची केवढी मोठी मदत केली आहे. सर, तुम्ही एक शेतकरी आहात आणि शेतकरी तर अख्ख्या जगाचं पोट भरतो. आम्ही तर फक्त आमचं कर्तव्य पूर्ण करतोय. सरकारकडून ही मदत मिळाल्यावर रामू आणि इतर गावकऱ्यांना थोडा आधार मिळाला. काही दिवसांनी बऱ्याच सरकारी गाड्या रामूच्या गावात आल्या आणि पावसामुळे जेवढी घरं तुटली होती त्यांना पक्की आणि मजबूत घरं बनवून दिली होती. आज सरलाच्या डोळ्यात अश्रू होते. देवा, मला माफ कर. मी नकळतपणे तुला खूप बोलले. तुम्ही शेवटी आमचं भलंच केलं. धन्यवाद देवा. रामूच्या कुटुंबाला पक्क घरही मिळालं होतं आणि आर्थिक मदतही, ज्यातून त्यांनी पुन्हा पेरणी केली होती. पावसाचा मार रामूच्या कुटुंबावर आणि इतर गावकऱ्यांवर चांगलाच बसला होता, पण शेवटी त्या सर्वांचं भलंच झालं. हे त्यांचं चांगलं नशीब होतं.